सारिका साळुंखे S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हेडलाईन। मुख्यमंत्र्यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिलेल्या सूचनांनंतर एजंट्सनी पुकारले ठिकठिकाणी काम बंद आंदोलन, तर सुगडांची पूजा करीत सुवासिनींनी साजरी केली मकर संक्रांत। कायदेशीररित्या लायसन्स काढा या मुख्यमंत्र्यांच्या अध्यादेशाचा मुंबईमध्येही आरटीओ एजंट्सनी रॅलीमार्फत निषेध केलाय। वाहन चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते आणि त्यानंतर हेच चालक अपघातांना कारणीभूत ठरतात। मुळातच ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या पद्धतीतच आमूलाग्र बदल करण्याची गरज असून लायसन्स देण्याची प्रक्रिया कठोरपणे करावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिली आहे। त्यामुळे लायसन्स काढून देणाऱ्या एजंटच्या व्यवसायांना चांगलीच चाप बसणार आहे। नागरिकांच्या वेळेच्या बचतीकरिता हे कार्य करीत असल्याचे एजंट लोकांचे म्हणणे आहे। त्यामुळे अनेक एजंट बेरोजगार होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने मुलुंडमध्ये प्रादेशिक परिवहन एजंट मार्फत रॅली काढीत मुख्यमंत्र्यांच्या अध्यादेशांचा निषेध करण्यात आला। या निषेध रॅलीचा शुभारंभ झाला, तर या रॅलीमध्ये वाहन चालकांसह एजंटही मोठ्या संख्येने सहभागी झालेले दिसून आले। हम देख सकते हैं अभी सेफ्टी अभियान को लेकर यहाँ पर एक रैली भी निकाला गया, तो इस संदर्भ में बताइए और क्या क्या निर्देश दिए गए हैं यहाँ? यह रैली निकालने के बाद में जो है रैली निकालने का मकसद ये था कि अपना ट्रैफिक सुरक्षिता, ट्रैफिक सेफ्टी, इसमें हेलमेट यूज करो, पेडेस्ट्रियन क्रॉसिंग मत करो, सीट बेल्ट यूज करो, लेन कटिंग मत करो, दोनों वाहन में सेफ डिस्टेंस रखो, ऐसे ये संदेश दिया है लोगों को। और कितने केसेस हो चुके हैं अब तक, डेथ केसेस मुलुंड में ट्रैफिक रूल्स फॉलो न करने की वजह से? लास्ट ईयर में मेरे को लगता है एग्जैक्टली आंकड़ा 9 है और ये साल में 7, दो कम हो गया। अभी सामने जो बोला एग्जैक्टली कम हो गया, तो अपना लोगों में अवेयरनेस आया है ट्रैफिक के बारे में, लोग थोड़ा सा रूल फॉलो कर रहे हैं। ड्रिंकिंग ड्राइविंग के बारे में मैं लास्ट ईयर में अपना 31st में ये 25 केस हुआ था, ये टाइम में खाली 15 ही केस हुआ। हम लोग ने 3 जगह ड्राइव लगाया था, तो भी कम हो गया। मतलब लोगों में अवेयरनेस आया, हमें सेटिस्फेक्शन है, हम समाधान ये है कि लोगों में अवेयरनेस आया है, लोग फॉलो कर रहे हैं। कम से कम 8 दिन 21 तारीख से हमारा ड्राइव कंटिन्यूस चालू था, इसलिए लोगों को मालूम था पुलिस पकड़ रहे हैं और पुलिस अपने लिए कर रहे हैं। और हमने लास्ट आखिरी दिन में 31st में आपको याद है हम लोग ने फूल बांटे, गुलाब फूल बांटे, इसीलिए लोगों को और लोग हम लोग की तरफ एकदम खासी खेले, मतलब मजाक में लोगों को लगा कि पुलिस सिर्फ कार्रवाई नहीं कर रहे, लोगों में चेंजेस ला रहे पुलिस, तो लोगों को खुशी हो रही और हमें भी खुशी हो रही, हम कुछ काम कर रहे हैं। योगेश मुआवडे, S9 न्यूज, मुंबई। ठाणे महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेतून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर डागली तोफ। ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर किसन नगर नंबर 1 येथील शिवसेना उमेदवार रवींद्र फाटक आणि जयश्री फाटक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेस विशेष उपस्थिती लाभली ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची। यावेळी मंचावर सभागृह नेते नरेश मस्के, महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे, नगरसेवक मनोज कोटक यांसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। उमेदवार जयश्री फाटक आणि रवींद्र फाटक यांच्या प्रचारार्थ ही सभा येथे भरवण्यात आली होती। यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कारही केला गेला। उमेदवार रवींद्र फाटक यांनी विरोधकांकडून मतांकरिता पसरविल्या जाणाऱ्या अफवांवरती तसेच काँग्रेस पक्षांवरती चांगलीच सडेतोड शब्दामध्ये टीका केली आणि अफवा पसरवून मतांचे राजकारण केले जात नाही, तर त्याकरिता नागरिक कामे करावी लागतात असंही त्यांनी म्हटलं। तेव्हा पण मोठा होता आणि आता पण मोठा रवी पाटील कोणी फक्त शिवसेना 4 अक्षर आणि धर्मवीर आनंद येत आहे, हे लक्षात ठेवायचं। माझा विरोधात तुम्ही येऊन प्रचार केला तुम्हाला मतं भेटणार नाही, उलट मतं तुमची निघून जातील, लक्षात ठेवा। पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण लोकांमुळेच आज पालकमंत्री झालो असून याच परिसरातील पालकमंत्री, महापौर असून आता नगरसेवक देखील याच परिसरातील झाला तर विकास कामांना जोर देता येईल। तसेच बहुभाषिक जरी हा परिसर असला तरी येथील गर्दी पाहून काँग्रेसला धडा शिकवू आणि विकास करू असं आश्वासनही त्यांनी दिलंय। तसेच नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेकरिता गर्दी केली होती। विजय आपला नक्की, परंतु मताधिक्य एवढं मिळालं पाहिजे की समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे, त्यामध्ये इतर कोणी उभं राहण्याची हिंमत करता कामा नये, अशा प्रकारचा विजय आपल्याला पाहिजे। आणि आज या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। शासनाच्या नव्या जाचक फरमानामुळे ठाण्यात आरटीओ एजंटनीही पुकारले काम बंद आंदोलन।
प्रशासकीय कार्यालयाजवळ असलेल्या एजंटमार्फत नोकरदार वर्गाची बरीचशी कामे सहजरित्या आणि कमी वेळात पूर्ण केली जातात. एजंटला कामाची पद्धत माहीत असल्याने नोकरदार वर्गाची शारीरिक मेहनत तसेच त्यांच्या मार्फत कमी होते. मात्र शासनाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात नव्या काही सूचना देत नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने एजंटच्या पोटावर आता गदा येऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांनाही विविध समस्यांना सामोरे जावं लागतंय. ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनेक वर्षांपासून एजंटचे काम पाहून उदरनिर्वाह करणाऱ्यांवर शासनाच्या नव्या फरमानामुळे उपासमारीची वेळ शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व आरटीओ एजंटच्या संघटनांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी आज कामबंद आंदोलन पुकारले. ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेरील असेच काही सर्व एजंट एकत्र येऊन विविध प्रकारची नारेबाजी करून त्यांनी कामबंद आंदोलन केले. शासनाचे नवे फरमान कशा प्रकारे त्रासदायक ठरत आहे ते एजंट संघटनेचे अध्यक्ष रोहित गांधी यांनी एसनांशी बोलताना सांगितले. लायसन्स संदर्भातील विविध कामे, टॅक्स भरणे यांसारखी कामे नागरिकांची वेळेची बचत करण्याकरिता एजंटमार्फत ते स्वतःहून करतात, तर लवकरात लवकर यावर उपाय योजावेत अशी मागणी उपाध्यक्ष राजेश निकते यांनी केली आहे. माझं नाव रोहित गांधी आहे. सर, काय सांगाल, तुम्ही एजंट आहात आरटीओचे, कशा प्रकारचा GR काढण्यात आलेला आहे आणि कशा प्रकारे तुमच्या पोटावरती पाय येणार आहे, काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? आरटीओ विभाग हे 35 ते 40 वर्ष झाले तेव्हापासून आरटीओ कन्सल्टंट म्हणून आम्ही लोक काम करत आहोत. आणि यामध्ये आता रिसेंटली 12/1/2015ला दगडे साहेब जे आपले परिवहन आयुक्त आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी आदेश दिला आहे की 17/1/2015 या डेटनंतर कुठलाही एजंटला आतमध्ये घ्यायचं नाही आणि जेही गाडीचं काम किंवा लायसन्स कुठल्याही परिवहनचं काम असेल त्या मालकनी स्वतः येऊन उभा राहायचं आणि त्यांनी काम करायचं जे शक्य नाही. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झालेली विश्रांतीची. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर
म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. बातमीपत्रात आपलं स्वागत. शाळकरी मुलांना दप्तराच्या अतिरिक्त बोझ्यामुळे विविध शारीरिक समस्या भेडसावू लागल्याने पर्यायी योजनांद्वारे हे ओझे कमी करावी अशी मागणी शिक्षक पालक वर्गाकडून आता केली जाते. उमलत्या वयात भरगच्च दप्तरात भविष्याचं ओझं पाठीवर घेऊन फिरणारी मुलं पाहिली की कसं तरी होतं. दप्तरामुळे वाकलेले मूल खरं तर कुणालाच पाहवत नाही. पहिलीपर्यंत दप्तर नको आणि त्यापुढे सर्वसाधारणतः 10% अधिक वजन पाठीवर देता कामा नये असं अनेकदा सांगून झालं. मात्र प्रत्यक्षात मुलांच्या वजनापेक्षा पाठीवरील दप्तराचे ओझे अधिक असलेले अनेक वेळा पाहावयास मिळाले. शाळेतील शिक्षक वर्गाकडून लहान मुलांसाठी दप्तराचे ओझे कमी व्हावे अशी मागणी वारंवार केली जाते. तर पूर्वीच्या शिक्षण पद्धतीपेक्षा आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये बरेचसे बदलाव आले असले तरी पाठीवरच्या ओझ्याबाबत काहीतरी उपाय योजावेत अशी मागणी वारंवार केली जाते. सध्या पुस्तकांचे आकार मोठे केल्याने वजनही वाढलंय. किताबों की क्वांटिटी भी बढ़ती जा रही है, जिसकी वजह से बच्चों का बैग का वजन जो वो बढ़ रहा है. अगर हम लोगों ने उनको थोड़ा टेक्सचुअल अगर थोड़ा लोड कम किया तो बैग का वजन भी कम हो जाएगा. प्लस जो वो बच्चों को एक दो किताबें होती है, जैसे एक भाषा की किताब है और उसके साथ में जो वो एजुकेशन एनवायरनमेंट की किताब है, ये अगर एक साथ में अगर उनको कर दी जाए मिला करके तो कुछ उसका वजन कम हो सकता है. और एक मछली ब्याज अलग है ना बच्चों. उन लोगों को जो सेपरेट एक्सरसाइज बुक दी जा रही है, पहले सेपरेट एक्सरसाइज बुक की जगह पर अगर वो जो टेक्सचुअल बुक है उसी में अगर उसको एक्सरसाइज बढ़ा दे थोड़ी सी तो उतना और लोड कम हो जाएगा. शाळकरी मुलांना अतिरिक्त दप्तराच्या ओझ्यामुळे पाठीच्या दुखण्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. त्यामुळे पालक वर्ग देखील त्रस्त झालाय. त्यामुळे लहान वयात मुलांचे दप्तराचे ओझे कमी करावे अशी मागणी पालक वर्गाकडूनही वरिष्ठांकडे केली जाते. शाळेचे जे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद असतात त्यांचे आणि पालकांशी संबंध जवळचे नातेवाईकासारखे झाले पाहिजे. आणि पालकांना बोलवून स्वतः त्यांनी विचार केले पाहिजे की तुमच्या मुलांना काय त्रास होत आहे. आणि जे मुले जे आहे लहान 1ली ते 4थीचे मुले त्यांचे जे बस्त्याचे जे ओझे आहे खूप इतकी जास्त असतात ना, त्यांना पाठीची त्रास होतात आणि पेटबोन होतात आणि पायाला हाताला मार लागतात. S9 न्यूज ठाणे. मकर संक्रांती निमित्त सुवासिनींनी सुगडांची पूजा करून हळदी कुंकू सोहळ्याची परंपरा सांभाळली. मकर संक्रांतीचे औचित्य साधून सर्व सुवासिनी महिला एकत्र येऊन सुगडांची पूजा करतात. त्यामध्ये ऊस, बोरं, लोंब्या, हरभरा, तीळ, सुपारी, खोबरं तसेच विविध प्रकारच्या भाज्या, तिळाचे लाडू, साखरपुठाणे, खाऊची पानं यांसारख्या विविध पदार्थांचा या पूजेमध्ये समावेश असतो. मंदिरात जाऊन सुवासिनी या सुगडांची पूजा करून एकमेकींना वाण देत सुगडांची अदलाबदल करतात. तसेच हळदी कुंकू समारंभही केला जातो. घरी आणि देवळात महिला वर्ग एकत्र येऊन सुगडांची पूजा करीत असलेले पाहावयास मिळाले. तर तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही एकमेकींना दिल्या गेल्या. S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.